आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कारभाराविरोधात स्वातंत्र्यदिनीच महिलांचा संताप उफाळून आला. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत समाजसेविका प्रभा परदेशी यांच्यासह अनेक महिलांनी आंदोलन केले. इतकेच नाही तर आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याने धुळ्यात एकच खळबळ उडाली. मात्र पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत आत्मदहनाचा प्रयत्न रोखला, त्यामुळे अनर्थ टळला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारावर प्रभा परदेशी यांनी थेट गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्ह्यात तब्बल 86,000 गणवेशांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. गणवेश शिवणकामाच्या कामातही मनमानी झाल्याचा दावा प्रभा परदेशी यांनी केला आहे. महामंडळातील कर्मचारी भदाने आणि वानखेडे यांनीच शिवणकामाची कामे दिल्याचा आरोप त्यांनी केला. कामांचे वाटप कोणत्या नियमाने झाले, कुणाला कामे देण्यात आली, काम देताना पारदर्शकता पाळली का, असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत. इतक्यावरच हा आरोप थांबत नाही. महामंडळातील पदाधिकारी नियुक्त्यांमध्येही मनमानी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सोयीनुसार पदाधिकारी नेमण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रभा परदेशी यांनी केला. विशेष म्हणजे या प्रकरणात माहिती अधिकाराचा मुद्दाही समोर आला. RTIच्या माध्यमातून मागवलेली माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारात संपूर्ण माहिती का देण्यात आली नाही, काही माहिती लपवण्याची गरज का भासली, या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. 86,000 गणवेशांच्या कामाचा संपूर्ण हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. कामांची मंजुरी, निधी, लाभार्थी आणि शिवणकामाचे वाटप याची चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आहे. स्वातंत्र्य दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी महिलांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली. आत्मदहनाचा प्रयत्न होताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून वाचली. मात्र या घटनेमुळे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभा परदेशी यांनी केलेले आरोप कितपत खरे आहेत? 86,000 गणवेशांच्या कामात खरंच गैरव्यवहार झाला का? RTIची माहिती का लपवण्यात आली? पदाधिकारी नियुक्त्यांमध्ये नियम डावलले गेले का? या सर्व प्रश्नांची आता सखोल चौकशी होणार आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित महामंडळाची अधिकृत बाजू समोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आरोप गंभीर आहेत आणि प्रकरण थेट महिला विकासाच्या कामाशी संबंधित आहे. त्यामुळे चौकशी होऊन सत्य समोर यावे, दोषी आढळल्यास कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलक महिलांकडून करण्यात आली. आता प्रशासन या आरोपांची किती गांभीर्याने दखल घेते? 86,000 गणवेशांच्या कथित गैरव्यवहाराचा हिशोब कधी समोर येतो आणि प्रभा परदेशी यांच्या आरोपामागचं नेमकं सत्य काय, याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे. आर्थिक विकास महामंडळामध्ये 86,000 ड्रेसचा घोटाळा मागच्या वर्षी झालेला आहे. 6 महिन्यापासून पत्रव्यवहार उच्च शिक्षित कलेक्टर मॅडम, उच्च शिक्षित म्हणावं लागेल त्यांना, कलेक्टर झालेला, अभ्यास केला असेल, त्यांनी वाचलं नसेल का आमचे पेपर? वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतोय, आम्ही सांगतोय असं असं झालेलं आहे. ते काम त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. वास्तविक 86,000 ड्रेस गोरगरीब महिलांना शिवण्यासाठी आले होते आणि आम्ही काय बोललो, ते कामं द्या. ते कामं जेव्हा माहितीचा अधिकार काढला तर आम्हाला कळालं की ते कामं त्यांच्या महिलेला दिलेलं आहे, संबंधित त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे, 30,000 पेमेंट घेणाऱ्यांना. ही कुठपर्यंत योग्य गोष्ट आहे? दुसरं असं आहे की तिथे एक महिला अनधिकृत पद्धतीने बिना इंटरव्ह्यू घेतलेले बसवलेली, तिला 48% आहे, दीपाली भदानेला, आणि जो बसवतो तो वानखेडकर आहे. त्यांनी तशी इन्फॉर्मेशन दिली. एका मुलाला 78% मार्क्स आहे, त्याला बाहेर केला, आणि जो मुक्त विद्यापीठमधून आलेला 48% वाला तिथे कर्मचारी बसवलेला आहे. दुसरं असं, माझी जी शाळा आहे कायम विनानुदानित, फक्त मी लोकांच्या हितासाठी कायम स्वरूपी भांडत असते. त्याच्या द्वेषापेटी राजकारणी लोकांनी असेल किंवा सूडबुद्धीच्या लोकांनी आमच्या शाळेला अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे. आमच्या शाळेचे मुलं वारंवार दुसऱ्या शाळेत जातात. कितपर्यंत आम्ही सहन करायचा? कोणत्या पद्धतीने आम्हाला